गणेश विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। बंदोबस्तामध्ये 25,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत। मुंबईमध्ये 10,000 पालिका कर्मचारी देखील तैनात आहेत। मुंबईत गणेश विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 25,000 पोलीस कर्मचारी, 10,000 महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। आज बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। विसर्जन मिरवणुका निघणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन सज्ज झालेले आहेत। कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेत। 25,000 पोलीस कर्मचारी तर 10,000 महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची आज सांगता। गेले 10 दिवस गणेश भक्तांकडून मनोभावे बाप्पाची पूजा केली जाते आणि आज बाप्पाला निरोप दिला जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पालिका प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त हे रस्त्यावर उतरतात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण पाहतोय पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पुण्यामध्ये सुद्धा पोलिसांचा चोख बंदोबस्त। पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपल्या सोबत पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले आहेत, कारण की मध्यवर्ती भागातूनच संपूर्ण महत्त्वाच्या मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक आणि त्यासोबत इतर जे प्रमुख गणेश मंडळ आहेत यांच्या विसर्जन मिरवणुका होणार आहेत। सर, कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि नियोजित वेळेतच विसर्जन मिरवणुका सुरू होतील याबाबत कशी खबरदारी घेतो? पुणे गणेशोत्सवाचा तसंच मिरवणूकची तयारी आम्ही मागच्या 1.5 वर्षापासून केलेली आहे। त्याच्यामध्ये भरपूर चर्चा वगैरे झाली की कोणता मंडळ केव्हा निघेल, काय होईल, हे सगळे प्रकार। आता ज्या टाईमला पोलिसांनी आणि माननीय CP सरांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सगळं क्लिअर करून दिलेलं आहे की मंडळांना टाईम मर्यादित करून दिलेली आहे। मानाचे गणपती कोणत्या वेळी निघतील, कोणत्या वेळी त्यांचा वेळ पूर्ण संपेल, त्याच्यानंतर मग बाकी पण इतर जे मुख्य गणपती मंडळ आहे त्यांना पण वेळ निर्धारित करून दिलेली आहे। तसंच बाकी पण मंडळांना आपण वेळ मर्यादित करून दिलेली आहे। मागच्या वेळेस जसा सगळीकडे पोलीस बंदोबस्त लागायचा, पण यावेळेस तो बंदोबस्त एकट्ठी करून आम्ही पुश आणि पुल या फॅक्टरवर करतोय। खंडोजी बाबा चौक आणि अलका टॉकीज चौक हे आमचे पुल पॉईंट्स असतील आणि बेलबाग चौक, सेवा सदन चौक हे आमचे पुश पॉईंट्स असतील। अशा प्रकारे बंदोबस्त इथून मंडळांना लवकर इथून पाठवण्यात येईल आणि तिकडून लवकर काढण्यात येईल। जे चौक पॉईंट्स वगैरे होते तिकडे स्ट्रॉंग बंदोबस्त लावला आहे। तिकडेचे रस्ते वगैरे जे पण आहे सगळं क्लिअर करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर मग लाईटिंग वगैरेची जी पण फॅसिलिटीज आहे ती क्लिअर करण्यात आली आहे। बॅरिकेडची व्यवस्था अशा प्रकारे केली की कोणी कुठून मधून घुसणार नाही। जे अडीअडचणी मागच्या वेळी येत होते ते आता येणार नाही, असं सगळं नियोजन आम्ही केलेलं आहे। 2 मंडळांमध्ये जे अंतर पडतं, जर बघितलं सेवा सदन त्याच्या पुढे 13 मंडळ आहेत, त्यांना आम्ही स्टँड बाय मध्ये ठेवलेलं आहे। इथे जर अंतर पडायला लागलं त्या मंडळांना फटाफट मध्ये टाकून आम्ही क्लिअर करून टाकणार आहे, जेणेकरून पूर्णचे पूर्ण मिरवणूक लवकरात लवकर संपेल। ढोल ताशा जे पथक आहे त्यांची संख्यावर मर्यादा आहे। त्यांच्यामध्ये किती ढोल आणि ताशा वाजवणारे आहे यांची ती त्यासाठी शिथिल केलेली आहे। सगळ्या नागरिकांची सुरक्षता राहील याची आम्ही दक्षता घेत आहे। खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।